महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेरणा धरणाने धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे 4 दिवसांपासून हे धरण तुडुंब वाहत आहे। दरम्यान पावसाचे पाणी उस्मानाबादेतल्या अनेक परिसरामध्ये शिरले, काही भागात नागरिक अडकून पडले। आता चक्क हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या नागरिकांना एअरलिफ्ट केले जात आहे, त्यांची सुटका केली जाते। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। बालाजी, उस्मानाबादमधले असे कुठले प्रकार आहेत जिथे नागरिक अडकून पडले आणि मग एअरलिफ्ट केलं जात आहे? तर एक आश्चर्य व्यक्त करावं का दुःख व्यक्त करावं अशीच परिस्थिती आहे की उस्मानाबाद जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण होईल असं कधीच वाटलं नव्हतं की जी जिल्हा घागरभर पाण्यासाठी भटकंती करावं लागत होती। याच्या बातम्या पण आपण वेळ वाळवून दाखवल्या, पण आज ज्या उस्मानाबाद जिल्ह्यात घागरभर पाण्यासाठी भटकंती करावं लागत होती, आज त्याच दावतपूर असेल किंवा सौंदाणा असेल किंवा वाकडी असेल या गावात अनेक लोक जी आहेत ती अशीच अडकली आहेत। आणि दाऊदपूरची परिस्थिती जर बघितली, तेरचं जर आपण सगळं चित्र बघितलं तर सगळ्या गावात पाणी झालं होतं। तेरणा धरण गेली 4-5 दिवसापासून ओव्हरफ्लो वागत होतं आणि रात्रीच्या पावसांचं सगळे जे दाऊदपूर असेल, तेर असेल, सगळी परिसरातल्या गावात पाणी गेलं होतं आणि काही 6 लोक जी आहेत ती दाऊदपूरमध्ये अडकली होती। प्रशासन सकाळपासून स्थानिक लेवलला प्रयत्न करत होतं, मात्र प्रशासनाच्या लक्षात आलं की पाण्याचा फ्लो जो आहे तो कमी होत नाहीये। म्हणजे यातून अंदाज येतो की किती पाऊस पडला असेल आणि या पाण्याचा फ्लो कमी होत नसल्यामुळे यांना शेवटी कुठेतरी यांना हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली। त्यासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी राज्य शासनाला कळवलं। इथले लोकप्रतिनिधी स्थानिक त्यांनी सुद्धा राज्य सरकारला विनंती केली की ही लोक जर वाचवायची असतील तर हेलिकॉप्टरचा वापर करावा लागेल। आणि आता त्यानुसार हेलिकॉप्टर थोड्या वेळापूर्वी दाखल झालं आणि एवढी आनंदाची बातमी आता आपल्याला समजते की 6 लोकांना जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन मधून सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे आणि सुखरूप हे लोक आता बाहेर निघालेले आहेत। गेली अनेक रात्रीच्या 2 वाजल्यापासून ही जी लोक आहेत ती अडकलेली होती पाण्यात, म्हणजे अक्षरशः जीव मुठीत घेऊन ही लोक जगत होती। 6 लोक म्हणजे कसा एक संकटाचा प्रसंग त्यांच्यावरती आला होता। आता कुठेतरी जिल्हा प्रशासन असेल किंवा राज्य शासन असेल यांच्या प्रयत्नांना आणि हे रेस्क्यू ऑपरेशन करणारे जी लोक आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे आणि या प्रयत्न सार्थक झाले। पण मात्र सगळी जर परिस्थिती बघितली, आणखीन 10 जी लोक आहेत सौंदाणामध्ये ती लोक तशीच अडकली आहेत। ह्या आपल्याला जी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली की आम्ही दोन्ही ठिकाणी हेलिकॉप्टरचा वापरण्याचा प्रयत्न करत आहोत। पहिला प्रयोग आता आणखीन एक प्रयत्न एनडीआरएफ हे सौंदाणामध्ये करून पाहत आहेत की एनडीआरएफच्या मदतीने ही जर लोक निघाली तर खूपच, मात्र पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की ती लोक सुद्धा काढणं मला वाटतं की हेलिकॉप्टरचीच मदत यांना घ्यावी लागेल। पण पहिला प्रयोग जो आहे तो सौंदाणामधला तो हेलिकॉप्टरच्या आपल्या एनडीआरएफच्या मदतीने घेणार। पण सध्याची मोठी बातमी ही आहे की 6 लोकांना काढण्यात हेलिकॉप्टरच्या मदतीनं जिल्हा प्रशासन असेल किंवा राज्य प्रशासन यांना मदत यश मिळालेलं आहे। आणि आता नक्की बालाजी, आपण हे दृश्यांमध्ये बघू शकतो की या 6 जणांना एअरलिफ्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांचे जीव वाचवण्यात आलेले आहेत। उस्मानाबादेतल्या वाकडी गावामध्ये पुराच्या पाण्याचा फटका अनेकांना बसला आणि पुराच्या पाण्यात काही लोक अडकून पडले। दरम्यान अशा 17 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। 5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे। मांजरा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने हे लोक पाण्यात अडकून पडले होते, त्यानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले। जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं तेव्हाची काही छायाचित्र स्थानिकांनी घेतली आहेत किंवा ज्यांना वाचवण्यात आले त्यांनी घेतली, त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही छायाचित्र मिळाली आहेत। उस्मानाबादमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात आलं। एनडीआरएफच्या मदतीने 17 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली, ती ही दृश्य आपण बघतोय। प्रसंग म्हणजे काय ना, पाणी अचानक आलं। 1-1.5 वाजता आम्ही उठून बघितलं होतं, पाणी तेवढं नव्हतं। 2 वाजता अचानकच पाणी आलं आणि इथला फोन आला गावातला पाणी वाढले म्हणून। गाड्याही मध्ये लावूस तर गोडाऊनमध्ये तर पाणी मध्ये शिरलं आणि मध्ये जास्त पाणी शिरलं म्हणून आम्ही पुन्हा दुसऱ्या मधलं जाऊन बसलो सगळे। काय भावना आता, काय वाटतं? एवढं चांगलं वाटलं आता, सहकार्य केलं खासदार साहेब, आमदार साहेब, मॅडमनी सारखं फोन करून इथल्या सहकार्याने सगळ्यांनी केल्यामुळं आम्ही बाहेर सुटलो। 1 वाजता उठून बघितलंय पाणी काहीच नव्हतं। उसात सुद्धा आमच्या रोडच्या खाली सुद्धा पाणी नव्हतं आणि पुन्हा वर आलं, ही थोडा वर आला की लगेच पाणी मागच पाणी आलं। अचानक काहीच करता आलं नाही। काय भीती वाटली? काय भावना होत्या सगळ्या? आता भीती तर वाटणारच की साहजिक।